भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 25 नोव्हेंबर 2025 मंगळवार। परमेश्वराने शिफारस केलेले जो स्वतःची शिफारस करतो तो मान्यता पावत नाही, तर ज्याची शिफारस परमेश्वर करतो तोच मान्यता पावतो। दुसरी कोरिंथीकर 10 अध्याय 18 वचन। जगातील लोकांना प्रसिद्धी हवी असते। राजकारणी स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी भरमसाठ खर्च करतात। माध्यमाचे लक्ष वेधून घेण्यासाठी, जनतेची मान्यता मिळवण्यासाठी ते पास्टर्स, जाहिराती आणि मेळावे आयोजित करतात। प्रारंभीची कोरिंथीकर मंडळीत पवित्र आत्म्याचे वरदान होते, तरी काही जण स्वतः बदल आणि त्यांची कार्यबद्दल अभिमानाने बोलू लागले। म्हणूनच पौल म्हणाला, जो स्वतःची शिफारस करतो तो मान्यता पावत नाही। दुसरी कोरिंथीकर 10 अध्याय 18 वचन। येशूने ही चेतावणी दिली, सर्व लोक जेव्हा तुमच्याबद्दल चांगले बोलतील तेव्हा तुमच्यावर धिक्कार आहे, कारण त्यांच्या पित्याने खोट्या संदेशाशी तसेच केले। लूक 6 अध्याय 26 वचन। परमेश्वर आपल्या मार्गाची आणि जीवनाचा न्याय आपल्या दैवी दौलनिक काट्यावर करतो। आपण कमी अडलेलो तर तो दाखवतो, पण जेव्हा आपण विश्वासू राहतो तेव्हा तो आपल्याला प्रोत्साहन देतो आणि प्रशंसा करतो। बाबेलचा राजा बेलशास्सर याला त्यांच्या कमतरतेमुळे शिक्षा झाली। त्यांच्याविषयी लिहिलेले होते, मेने मेने टेकेल उभारशील। टेकेलमध्ये तू दौलनिक काट्यावर दौडला केला आणि कमी अडलास त्याच रात्री त्यांचा नाश झाला। पण जेव्हा आपण परमेश्वरासमोर विश्वासू चालतो तेव्हा तो आपल्याला गौरवितो। जो परमेश्वराच्या शिफारशीने मान्यता पावतो तोच खरा मान्य आहे। दुसरी कोरिंथीकर 10 अध्याय 18 वचन। परमेश्वराने नोगाची प्रशंसा केली, मी पाहिले आहे की तू या पिढीत माझ्यासमोर धार्मिक आहेस। उत्पत्ती 7 अध्याय 1 वचन। त्याने नोगाला केवळ गौरविलेच नाही, तर त्याला नको बांधायला सांगून त्याची परिवाराचे रक्षणही केले। नोगाला ती शिफारस मिळाली कारण नो धार्मिक होता, निर्दोष होता आणि देवाबरोबर चालला। उत्पत्ती 6 अध्याय 9 वचन। प्रिय देवाचे लेकरांनो, जेव्हा तुम्ही प्रभूसोबत चालता आणि प्रार्थनेत वेळ घालवतो तेव्हा तुम्ही त्यांच्या या दृष्टीने धार्मिक आणि निर्दोष यावे चिंतनासाठी वचन, कारण आम्ही मनुष्याच्या अनुमोदनासाठी नव्हे तर देवाचे अनुमोदनासाठी बोलतो। आम्हावर सुसमाचाराचा बोर ठरवण्यात आला आहे आणि आम्ही मानवी सगळेपणाने नव्हे तर आत्म्याची सामर्थ्याची प्रकटीकरणाने बोलतो। पहिली थेसलोनिके 2 अध्याय 4 वचन। आजचा बायबल वाचन सकाळी एजेकिएल 24 अध्याय 25 अध्याय 26 अध्याय, संध्याकाळी पहिली पत्र 2 अध्याय। धन्यवाद।